नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. अखेर आनंदीने अंशुमनचा काळा चेहरा सगळ्यांसमोर आणून अंशुमन हा जिवंत आहे हे सत्य सर्वांसमोर आणलेलं असतं आणि आनंदीने अतिशय योग्य असा युक्तिवाद करून कोर्टामध्ये अंशुमनला जिवंत सिद्ध केलेलं असतं. आनंदीने कोर्टाला सुचवलेलं असतं की अंशुमनच्या डाव्या बाजूला म्हणजेच पाठीवर एक जन्मखून आहे आणि तीच जन्मखून जर त्या शवगृहातल्या बॉडीमध्ये नसेल तर याचा अर्थ तो अंशुमन हा जिवंत नाही. मग आता या सगळ्यामुळे कोर्ट पूर्णपणे हादरून गेलेलं असतं आणि त्यावेळेला मानमोडेंना आदेश दिले जातात की तुम्ही या गोष्टीची पूर्णपणे तपासणी करायची आहे. म्हणून कशाप्रकारे मानमोडे आता या सगळ्याची तपासणी करणार, शवगृहामध्ये जी बॉडी आहे ती अंशुमनचीच आहे की नाही हे ते कशाप्रकारे बघणार हे या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता आनंदी ही टेन्शनमध्ये असते, पुढे काय होणार आहे. तर अरविंद तिला पूर्णपणे साथ देऊन म्हणतात की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तरी ते नेत्रा धर्माधिकारी ही म्हणत असते की बरं मला सांगा तुम्ही इन्स्पेक्टर मानमोडे, तुम्ही हे सगळं करताय याचा अर्थ तुम्ही कायद्याचं उल्लंघन करताय असं वाटत नाही का. त्याच वेळेला मानमोडे म्हणतात की मॅडम तुम्हाला नेमकं म्हणायचं तरी काय आहे. तेव्हा ती म्हणते की तुम्ही एकतर सार्थक राज्याध्यक्ष यांच्या बाबतीत फेवरने वागता, त्यांना प्रत्येक गोष्टीची मुभा तुम्ही देऊन बसलेले आहात आणि त्यांना तुम्ही रिमांडमध्ये असूनही थर्ड डिग्रीचा वापर न करता तुम्ही त्यांच्याकडून साधेपणाने सत्य वदवून घेत आहात. त्याच वेळेला आता इन्स्पेक्टरांवर अशी शंका घेतल्यावर ते इन्स्पेक्टर बोलतात की नाही, मला तरी असं वाटत नाही आहे की मी काही चुकीचं करतो आहे. मी पूर्णपणे कायद्याचा रक्षक आहे आणि त्यांची पूर्णपणे मी बाजू घेत नाही. पण एक नक्की सांगू इच्छितो, अंशुमन हा मेलाय, पण आनंदी यांना भास होत आहेत तर ते भास नाहीत तर खरं आहे. कारण काही झालं तरीही ती एखादी व्यक्ती सारखी सारखी कशी कोणाला दिसू शकते यावर मला मात्र शंका वाटते. कारण काहीही झालं तरीही मिसेस आनंदी यांना सारखे सारखे अंशुमन सुर्वे दिसत आहेत, याचा अर्थ असाच आहे की ते जिवंत आहेत. त्याच वेळेला नेत्रा म्हणते की काय तुम्हीही त्यांच्यामध्ये फसले गेला आहात. मला तर कळत नाही आहे मायलॉर्ड की नेमकं हे सगळं काय चाललेलं आहे. या आनंदी वेड्यासारखं वागतात, त्याच्याबरोबर पोलिसही त्यांची साथ देत आहेत. मला कळत नाही यांच्या बाबतीत नेमकं काय बोलावं, यांचे युक्तिवादच कळत नाहीत. त्याच वेळेला जोशी वकील म्हणतात की एक मिनिट, प्रत्येकाला असं वेडं ठरवून चालत नाही. नेत्रा मॅडम तुमच्या नजरेने तुम्ही बघताय पण बाकीच्या नजरेने बाकीचे जण बघत आहेत. म्हणून आता जोशी वकील म्हणतात की एक मिनिट, मला जरा काहीतरी बोलायचं आहे. त्याच वेळेला ऑब्जेक्शन करून लगेचच ते बोलायला सुरुवात करतात. आता पुढे जोशी वकील म्हणतात की आनंदी राज्याध्यक्ष यांना मी विटनेस बॉक्समध्ये येण्याची विनंती करतो. आता आनंदी येते. त्याच वेळेला ती म्हणते की हे बघा जज साहेब, मला इतकंच माहिती आहे की तुम्ही म्हणताय की सार्थक राज्याध्यक्ष हे गुन्हेगार आहेत, तर ते खरं तसं नाही आहे. अंशुमन सुर्वे हा त्यांना अडकवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि तो त्यांच्यावरती राग काढतोय. माझ्यावर आणि त्यांच्यावर राग काढण्याचा हा त्याचा एकमेव पर्याय आहे, म्हणून त्याने तो अवलंबला आहे. मला माहिती नाही की ती बॉडी कोणाची होती किंवा त्याने काय केलं, पण हे नक्की आहे की तो जिवंत आहे. तेव्हा आता जज साहेब म्हणतात की मॅडम याच्यासाठी पुरावा लागतो, तुम्ही कुठल्या बेसिसवर बोलत आहात. त्याच वेळेला आता लगेच आनंदी म्हणते की साहेब एक पुरावा नक्की आहे. हे ऐकल्यावर रेश्माच्या तोंडची झोपच उडते. ती म्हणते की काय, या आनंदीकडे पुरावा. तेव्हा ती म्हणते की हे बघा जज साहेब, मी अंशुमन सुर्वेशी लग्न केलं होतं, मला त्याच्याबद्दल खडानखडा माहिती आहे. मी आता त्याच्याबद्दल इतकं सांगू शकते की त्याच्या पाठीवर डाव्या बाजूला एक जन्मखून आहे आणि जर जन्मखून त्या बॉडीवर असेल तर समजा की तोच आहे अंशुमन, पण नाही तर समजायचं आहे सर की आपल्याला दिशाभूल केलं जातं आहे. त्याच वेळेला आता मानमोडेंना सांगितलं जातं की तुम्ही व्यवस्थित सगळी तपासणी करा, त्याशिवाय आपल्याला काहीही मिळू शकत नाही. म्हणूनच मानमोडे हे कोर्टाच्या आदेशानुसार शवगृहात जातात. त्याच वेळेला केस स्थगित केलेली असते, पुन्हा चालू होणार असते. शवगृहात गेल्यानंतर तिथे अंशुमन दिसतोय की नाही किंवा अंशुमनची बॉडी आहे की नाही हे सगळं चेक केलं जातं. त्याच वेळेला शवगृहामध्ये एक बॉडी बाहेर काढली जाते जिथे अंशुमन नावाची पाटी असते. आता ती काढल्यानंतर मानमोडे आणि त्याचे सहकारी हे आणि एक वकिलातला म्हणजेच कोर्टाचा माणूस हा त्यांच्यासोबत असतो आणि ते सगळं चेकिंग करतात आणि त्या चेकिंगमध्ये धक्कादायक एक गोष्ट समोर येते. इथे रेश्मा पूर्णपणे घाबरलेली असते. रेश्मा विचारते की मावशी आता काय करायचं. मी तुला सांगितलं नाही, आनंदी एक वेगळीच पॉझिटिव्हिटी घेऊन आलेली आहे. अगं तिच्या चेहऱ्यावर वेगळाच कॉन्फिडन्स मी त्या दिवशीच पाहिला, तेव्हाच मी समजून गेले की हिच्या हाती नक्कीच काहीतरी लागलं आहे, त्याशिवाय ही अशी काही करणार नाही. तेव्हा नेत्रा मावशी म्हणते की हे बघ
काही काळजी करण्याची गरज नाही. ती आनंदी काही का करण्या, आपण आपल्या मतावर ठाम राहायचं आहे. तो अंशुमन तर तू लपवून ठेवलेला आहेस, त्याच्यामुळे तो काही कोणाच्या समोर येणार नाही. आता फक्त इतकीच काळजी घ्यायची की त्या अंशुमनला सध्या बाहेर काढायचं नाही. कुठल्याही बाबतीत किंवा आनंदीला वेडं भासवण्यासाठी किंवा कशासाठीही त्याला बाहेर काढायचं नाही आहे. आता इथे रेश्मा म्हणते की हो, बरोबर आहे तुझं. नंतर आता कोर्ट केस चालू होण्याच्या आधी सुधाला आनंदीचा खूपच अभिमान वाटलेला असतो. ती म्हणते की हे बघ आनंदी, पहिली पायरी तर तू जिंकलेली आहेस त्या अंशुमनच्या जन्मेखुणीचे सत्य सांगून. आता इथून पुढे आपण दोघीही मिळून कोर्टासमोर सिद्ध करायचं आहे आणि आपल्याला त्या अंशुमनचे सापडलेले पुरावे आपण कोर्टासमोर आणायचे आहेत आणि कोर्टाला दाखवून द्यायचे की तो अंशुमन जिवंत आहे. आता वृंदा ही म्हणत असते की यांच्याकडे नेमके कोणते पुरावे आलेले आहेत. ती विचारात पडलेली असते. मात्र ते पुरावे फक्त आनंदी, सुधा आणि अरविंद या तिघांनाच माहिती असतात. बाकी कोणालाही त्यांनी तसं सांगितलेलं नसतं. कारण सार्थकने आनंदीला सांगितलेलं होतं की काही झालं तरीही आपल्या घरातच आपले चोर लपलेले आहेत. त्याच्यामुळे आनंदीलाही आता लक्षात आलेलं असतं की वृंदा काकूपासून लपून राहिलं पाहिजे. ते सार्थकच्या विरोधात काहीतरी करत आहेत आणि रेश्माला मिळालेले आहेत. म्हणूनच आता आनंदी ही सुधा आणि अरविंदशी बोलते आणि म्हणते की हे सगळे पुरावे आपण उद्या कोर्टासमोर सादर करूया. तर सुधा म्हणते की हो, काहीही झालं तरीही आपल्याला हे सगळे पुरावे व्यवस्थित सादर केले पाहिजेत, जेणेकरून अंशुमन हा अडकला पाहिजे आणि त्याला लवकरात लवकर पोलीस शोधतील. आनंदी म्हणते की आई, जर अंशुमनचा खून झालाच नसेल तर त्या दिवशी नेमकं काय झालं हे आपल्या तिथे हॉलमध्ये CCTV फुटेजमधून तर नक्कीच कळू शकतं, असंही आनंदी सुचवते. त्यानंतर कोर्ट केसचा त्या दिवशी निकाल असतो. तेव्हा रेश्मा आणि केदार बाहेर बोलत असतात. केदार म्हणतो की हे बघ रेश्मा, मला तरी वाटतंय ना ही सासू सुना मिळून काहीतरी करतायत. तेव्हा आनंदीचं हे रूप मी कधीही पाहिलं नव्हतं. आनंदी आता घरात कोणाला काही कळू देत नाही आहे, ना सासूबाईंना माझ्या, ना शलाकाला, ना मला. हे तिघांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. रेश्मा म्हणते की असू देत, त्यांना जे काही करायचं आहे ते करू देत. आपण आपलं काम व्यवस्थितपणे करायचं आहे आणि नेत्रा मॅडम तर त्यांना हरवूनच राहणार आहे. तर इथे पुन्हा कोर्ट केस चालू झालेली असते आणि नेत्रा बरोबर आनंदीला टार्गेट करते. ती म्हणते की बरं मिसेस आनंदी राज्याध्यक्ष, तुम्ही मला सांगा की तुम्ही काल कोर्टासमोर प्रश्न उपस्थित केलेला शवगृहाचा, त्याच्यापर्यंत तर आपण पोचायचंच आहे. पण एक आणखी गोष्ट, ती म्हणजे की तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल इतक्या पर्सनल गोष्टी माहीत होत्या. याचा अर्थ तुम्ही एकमेकांबरोबर एकत्र व्यवस्थित होतात. नेत्राचा हेतू असतो की काही करून आनंदीच्या आणि सार्थकच्या मनाचं खच्चीकरण करायचं आहे आणि अंशुमनचा वापर करून त्रास द्यायचा आहे. आनंदी म्हणते की हे बघा मॅडम, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नवरा बायकोच्या असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं लग्न झालं होतं तर त्या गोष्टी साहजिकच मला समजणार आहेत. आणि त्यानंतर मग आता मानमोडेंना बोलवलं जातं. मानमोडेंना ती विचारते की बरं तुम्ही आता सांगा की तुमच्या निदर्शनास काय आलं आहे. तेव्हा मानमोडे म्हणतात की ज्या आनंदी मॅडम बोलत आहेत ते अगदी योग्य आहे. जी डेड बॉडी आम्हाला सापडली त्या डेड बॉडीवरती कुठल्याही प्रकारची जन्मखून नव्हती. याचा अर्थ ती व्यक्ती ही अंशुमन सुर्वे नाही. आता हे ऐकल्यावरती आनंदीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. नंतर आनंदीचं ते स्टेटमेंट ऐकल्यानंतर पूर्ण कोर्टाला कळलेलं असतं की अंशुमन जिवंत आहे. आता आनंदी म्हणते की जज साहेब, मला आणखी काहीतरी सांगायचं आहे. आनंदीला आता परवानगी दिली जाते. आनंदी म्हणते की सारखं सारखं अंशुमन येऊन मला त्रास देत आहे. आता तर कोर्टात हे सिद्ध झाले की तो अंशुमन मेलेला नाही आणि अंशुमनने काल रात्रीही येऊन मला त्रास दिला. काल रात्री त्यांनी येऊन एका ठिकाणी चाकू आणि रक्त टाकलं. त्याचप्रमाणे मला वेडी भासवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी. पण आमच्याच घरात आम्हाला एक हा तुकडा सापडला आहे जो की अंशुमनच्या शर्टचा होता. आता आनंदी सगळ्या कोर्टासमोर तो शर्टचा तुकडा दाखवते आणि तो शर्टचा तुकडा दाखवल्यानंतर इथे आता सगळेजण हैराण होतात आणि म्हणतात की हे सगळं काय आहे. त्याचप्रमाणे आनंदी म्हणते की ही बघा, ही चप्पल आहे, जी चप्पल आम्हाला तिकडे घरी सापडली, ती अंशुमनची असू शकते. आणि आनंदी एक मोठा प्रश्न उपस्थित करते, तो म्हणजे की जर त्याने कोणाला मारलं हे पाहायचं असेल तर आमच्या हॉलचं CCTV फुटेज हे बघण्यात यावं. आता कोर्ट पुढे तसा आदेश देतं की पुढे आता CCTV फुटेज चेक करा. आता CCTV फुटेज सापडल्यानंतर अंशुमनने नेमकं सार्थकला कशाप्रकारे अडकवलेलं आहे हे समोर आलं तर सार्थक हा नक्कीच सुटणार आहे. मग आता या सगळ्यामध्ये शेवटच्या केसमध्ये सार्थक हा कशाप्रकारे सुटून बाहेर येणार आणि जोशी वकील सुद्धा कसे मदत करणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.